कोल्हापूरच्या पंचगंगा घाटावरती गणेश मूर्ती विसर्जन करू नयेत यासाठी महापालिकेने लावलेले जे बॅरिकेड आहेत ते या ठिकाणी काढताना आपल्याला हिंदुत्ववादी संघटनाचे कार्यकर्ते पाहायला मिळत आहेत। खरं तर कालपासून या ठिकाणी मोठा पोलीस बंदोबस्त होता आणि पोलीस बंदोबस्त असताना देखील या ठिकाणी हे कार्यकर्ते आता आक्रमक झालेले आहेत आणि हे सगळे बॅरिकेड आहेत ते तोडून काढताना या ठिकाणी दिसत आहेत। पंचगंगा घाटावरती असणाऱ्या वाहत्या पाण्यामध्ये गणेश मूर्तीचं विसर्जन करावं यासाठी हे सगळे कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत आणि आता सर्व गणेश मूर्ती याच ठिकाणी आता विसर्जित होणार असल्याचं सांगितलं जाते। सकाळपासून या ठिकाणी राज्य राखीव दलाच्या तुकडीचा बंदोबस्त होता, मात्र आपण पाहिलं तर या तुकडीचा बंदोबस्त जुगारून आणि जिल्हा प्रशासनाचं आवाहन जुगारून या ठिकाणी हे सगळे कार्यकर्ते आता आक्रमक होत हे संपूर्ण बॅरिकेटिंग आहे ते काढून टाकलेलं आहे आणि पंचगंगा नदीच्या वाहत्या पाण्यात विसर्जन करावं यासाठी यांचा आग्रह आहे आणि तसं विसर्जन प्रक्रिया आहे ती आता सुरू झाल्याचं आपल्याला पाहायला मिळते। त्यामुळे या संपूर्ण परिसरात सध्या तणावसदृश परिस्थिती निर्माण झालेली आहे आणि सगळे कार्यकर्ते आता सगळ्याच गणेश भक्तांना आवाहन करतात की आपण वाहत्या पाण्यात विसर्जन करावं असं आता हे आवाहन करतात सगळे कार्यकर्ते पाहायला मिळत आहेत। दुसरीकडे पोलिसांची मात्र या ठिकाणी बघायची भूमिका आहे, सगळे पोलीस आहेत ते एकत्र जमलेले आहेत, मात्र कोणतीही कारवाई करताना या ठिकाणी दिसून येत नाहीत। सत्यजाऊनकर, लोकशाही मराठी, कोल्हापूर।